श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर आजचा विषय होणार आहे बघा, आपण जो पाठ मांडणी केलेली आहे गुरुचरित्राची पाठ मांडणीवर पाटावर ज्या ज्या वस्तू आपण ठेवलेल्या असतो की त्या वस्तूंचं काय करावं, आणि तसेच केंद्रामध्ये जर तुम्ही पारायण करत असणार तर केंद्रामधले जे नारळ असतं त्याचं काय करावं, सुपारी असते त्याचं काय करावं। बऱ्याच महिलांना प्रश्न असतात आणि आपल्या पाठावरच्या वस्तू देखील ज्या असतात, नारळ असतं ते वाहत्या पाण्यात विसर्जन करावं की प्रसाद करावा। जी रक्षा असते आपली 7 दिवसांमध्ये जी रक्षा साचणार आहे त्या रक्षाचं काय करावं, या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जातील। तर आजच्या विषयाला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल, आपण जेव्हा आपण वाचन करायला बसत असतो, वाचन करत असताना आपण आवर्जून तुम्हाला सांगेल अगरबत्ती जी असते ती लावायचीच आहे। सकाळी आपण दिवाबत्ती आरती वगैरे करत असतो, पण अगरबत्ती ही प्रज्वलित ठेवायची, कारण आपण जेव्हा आपण वाचन करतो गुरुचरित्र पारायण तेव्हा ती जी रक्षा पडत असते ती खूप महत्वाची असते। आता ही महत्वाची का असते त्याचं महत्व सांगेल तुम्हाला, पण या अगरबत्त्या घेत असताना तुम्हाला सांगेल, आता जेवढे पण दिवस तुम्ही माझा व्हिडिओ बघणार आहे त्यानंतरचे राहिलेले दिवस पण राहतील, 2 दिवस 3 दिवस पण असू द्या, तर आवर्जून या गोष्टी करा। रक्षा पडणार आहे त्यासाठी, त्या रक्षासाठी आपल्याला अगरबत्त्या देखील आयुर्वेदिक ज्या असतात त्या वापरा, कारण ती रक्षा आपण ग्रहण सुद्धा करत असतो तर आपल्या पोटात जाईल, त्यामुळे आपल्याला काही नुकसान व्हायला नको म्हणून आपण अशा ज्या अगरबत्त्या असतात त्या वापराव्या। तर बघा, जी रक्षा पडणार आहे ती रक्षा अशी काही म्हणजे विभूती तयार होत असते की त्याच्यात मंत्र स्तोत्र आपण जे काही वाचन करत असतो त्याचा परिणाम त्या रक्षेच्या वरती होत असतात आणि ती एक प्रकारची विभूती बनत असते। ही विभूती बघा, आपण अमावस्येच्या दिवशी जे आपण मोहरी मंत्रून टाकतो आपल्या घरामध्ये, बरोबर, त्या मोहरी सोबत ही रक्षा आपण आपल्या हातात घेऊन जर आपल्या घरात टाकली तर आपल्या घरात कुठलेही वाईट जे परिणाम असतात किंवा दोष असतात ते बघायला मिळत नाही। अमावस्येच्या दिवशी आपण 4ही कोपऱ्यांना कालभैरव अष्टक आणि वल्गा सुक्त म्हणून जी मोहरी टाकतो त्या मोहरी बरोबर आपल्याला थोडी विभूती ही घ्यायची आहे आणि ही आपल्या घरामध्ये टाकायची आहे। या पद्धतीने वापरा। त्यानंतर जर तुम्ही कुठे जात असणार बाहेर, तर रात्रीचं जाणं येणं आहे, तुम्हाला वाटत आहे, तर ही विभूती थोडीशी आपण पुडीमध्ये घेऊन आपल्या खिशात ठेवा, तर आपला जीव घाबरत नाही। भूत प्रेत जे पिशाच्य असतं त्यांना तुम्ही घाबरत असणार तर नेहमी नाईट ड्युटी बऱ्याच लोकांची असते, तर तुम्ही ही रक्षा आपल्या खिशामध्ये कायम स्वरूपी ठेवा, त्यासाठी सुद्धा खूप परिणाम चांगला बघायला मिळेल। तसेच तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये म्हणजे असं घाबरत असेल किंवा बर्डन आल्यासारखं होत असेल, जीव गुदमरत असेल असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला बघा, रोज ही रक्षा जी असते ती तुम्ही गोमूत्रामध्ये मिक्स करा आणि त्रिपुंड आपल्या माथ्यावर लावायचा आहे। तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला एक पॉवर जी असते, पॉझिटिव्ह पॉवर या रक्षेमुळे मिळत असते। एवढी पॉवर या विभूतीमध्ये होत असते, म्हणून ही सांभाळून आपण एका डब्बीमध्ये काढून ठेवा। तुम्ही माझा व्हिडिओ बघणार त्या दिवसापासून जरी तुम्ही अगरबत्ती प्रज्वलित केली किंवा करत असणार तर एक प्लेट आपल्याला बघा मी ठेवली, तशी मोठी प्लेट ठेवावी आणि जेणेकरून ती आपल्याला 7-8 दिवस जे आपले वाचन होणारे 7 दिवस ती उचलायची नाही, तिथेच राहू द्यावी आणि नंतर एका डब्यात ही विभूती काढून ठेवावी, जेणेकरून आपल्याला 6 महिने किंवा अशा पद्धतीने कामात येईल। जास्तीची असेल तर आपल्या घरात कुंड्या असतात, रोपटे असतात, त्यामध्ये तुम्ही टाकू शकतात। आता राहिलं नारळ वगैरे असतं, आपलं अखंड दिवा जो असतो तो चालू द्यावा। आपलं उद्यापन वगैरे झालं की त्या दिवशी जेवढं तेल असेल तेवढं चालू द्यावं, ती वात असेल ती निर्माल्यात टाकावी। त्यानंतर नारळ तिथे राहणार आहे, आपलं नारळाचा आपण गोडाचा प्रसाद बनवायचा आहे आणि तो प्रसाद आपल्या घरातल्याच लोकांनी खायचा आहे, हे लक्षात ठेवा। जो काही प्रसाद तुम्ही नारळाचा बनवणार आहे तो गोडाचा बनवा आणि आपल्या घरात फक्त म्हणजे आपलं समजा एक घर विभक्त झालेलं आहे, कुटुंब दुसऱ्या घरातील आहे, तर तिथे सुद्धा द्यायचं नाही, फक्त आपल्या घरातील मुलं आपणच खायचं आहे। तसेच तुम्हाला बघा, जे काही कलश तुम्ही मांडला असेल तर कलश देखील चालत असतो आणि नुसतं नारळ आपण ठेवलं तरी सुद्धा चालेल। बऱ्याच महिला कलश सुद्धा मांडत असतात, ज्या पद्धतीने मी सांगितलं, माझ्या इथे जागा छोटी होती म्हणून मी नारळ ठेवलेला आहे। तर कलश जर तुम्ही ठेवला असेल तर कलशाची पानं ही निर्माल्यात टाका, पाणी जे असेल ते आपल्या झाडांना टाकायचं आहे। कलशामध्ये सुपारी एक नाणं असतं, ते आपण दुसऱ्या पूजेसाठी सुद्धा वापरू शकतो। त्यानंतर जे धान्य आपण ठेवलेलं असेल कलशाच्या खाली ते आपल्या धान्यामध्ये टाका, चिमुटभर धान्य पक्ष्यांना द्या, अशा पद्धतीने करू शकतो। किंवा जलचर प्राण्यांना वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकतात, आपल्या धान्यामध्ये पण थोडे धान्य आपल्याला टाकायचे, अशा पद्धतीने त्याचा वापर करायचा आहे। की जी आपण बघा यज्ञ कंकण म्हणून वापरत असतो, तर यज्ञ कंकणसाठी असा जो धागा असतो ऑरेंज कलरचा, हा धागा आपल्याला ठेवायचा आहे। तुम्ही भलेही माझा व्हिडिओ 2 दिवसात बघा, 3 दिवसात बघा,
तुमच्या घरात जर गुरुचरित्र पारायण चालू असेल तर त्या काळामध्ये आपल्याला मी ठेवलेला आहे तिथे बघा, तर असा धागा जो असतो तो आपल्याला तिथे ठेवायचा आहे. म्हणजेच आपल्याला बघा माझ्या डाव्या हातात आहे, तर महिलांनी डाव्या हातात बांधायचा असतो. हा धागा मी सोडेल आणि तो नवीन जो धागा आता बनणार आहे तो आपल्याला आपल्या यज्ञ कंकण, आपलं रक्षासूत्र म्हणून, रक्षासूत्र देखील म्हटलं जातं, रक्षासूत्र म्हणून आपल्या हातात बांधायचं आहे. आता हे रक्षासूत्र बांधत असताना एक मंत्र म्हणावा लागतो, तो नक्कीच मी इथे देईल तुम्हाला. तर हा आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला बांधायचा आहे. आपले मुलं, आपले मिस्टर असतील. आता याला काही नियम असतात का? नॉनव्हेज वगैरे खायचा वगैरे नियम असतो का? तर असा काही नियम नाही. जे लोक नॉनव्हेज खातात त्यांनी सुद्धा बांधलेला चालतो, काही हरकत नाही. पण आपलं रक्षा होत असतं, जिथे आपण जात असतो तिथे आपली रक्षा होत असते, म्हणून आपल्याला रक्षासूत्र, यज्ञ कंकण देखील म्हणतात आणि रक्षासूत्र सुद्धा म्हणतात. तर हे बांधायचं आहे आपल्या हातामध्ये. तर जे पुरुष मंडळी असतील, आपल्या घरातील माणसं असतील त्यांना उजव्या हातात बांधा, महिला असतील त्यांना माझा डावा हात आहे तर डाव्या हातात बांधायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. तर बघा आपल्या केंद्रांमध्ये सुद्धा बांधलं जातं. तुम्ही जर केंद्रात बांधलं तर चालेल तरी सुद्धा, पण तुम्हाला नाहीच जमलं तर आपल्या घरात जर गुरुचरित्र पारायण चालू असेल तर तिथे पाटावर आपल्याला या पद्धतीने हा ऑरेंज कलरचं लोकर असतं बघा, असं लोकर आपल्याला आणायचं आहे आणि हे मोजून घ्यायचं आणि अंदाजे आपण तिथे ठेवायचंय. बांधताना 3 राऊंड आपल्या हाताला किंवा 5 राऊंड मारायचे आहेत मंत्र म्हणून आणि तो बांधून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने करू शकतात. त्यानंतर आपली मूर्ती असेल, फोटो असेल, तो जागेवर ठेवून द्यायचा आहे. जे काही असेल ते निर्माल्य असेल, आपलं जे साचलेलं निर्माल्य असेल 7 दिवसाचं, ते वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं आहे. या पद्धतीने करा. ग्रंथ जो असेल तो ग्रंथ आपण जिथे ठेवत असतो तिथे ठेवून द्या. सगळं काही उचलून घ्यायचं आहे. नंतर रांगोळी असेल ती सुद्धा निर्माल्यात आपण टाकू शकतो किंवा आपल्या कुंड्यांमध्ये तुम्ही टाकू शकतात. या पद्धतीने करा. म्हणजे विडा ठेवलेला आहे तिथे, तो विडा देखील आपल्याला वाहत्या पाण्यात विसर्जन करायचा आहे. या पद्धतीने करा. आता जे कोणी केंद्रांमध्ये बसलेले असतील पारायणासाठी तर त्यांनी काय करावं, तर बघा केंद्रांमध्ये जेव्हा बसत असतो आपला ग्रंथ, विडा असतो आणि एक नारळ सुद्धा आपल्या सोबत असतं. या पद्धतीने ठेवण्यात येतं. तर बघा तिथे आपण जे नारळ असतं तिथे यज्ञ केला जातो. जे केंद्रांमध्ये पारायण होत असतात तिथे यज्ञ केला जातो आणि यज्ञामध्ये ते नारळ टाकलं जातं बऱ्याच ठिकाणी. आता प्रत्येक केंद्राची जर पद्धत वेगवेगळी असेल तर तिथे तुम्हाला सांगण्यात येतं, काही टेन्शन घेऊ नका. ते नारळ असेल ते यज्ञामध्ये विसर्जित केलं जातं, म्हणजे आहुती दिली जाते आणि जो विडा असतो तो सुद्धा निर्माल्यात आपण टाकायला देतात. किंवा ती सुपारी जी असते ती न फोडता आपल्याला अखंड सुपारी खायची असते. तुमच्याकडनं खाल्ली जाणार नाही तर तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं असतं. या पद्धतीने आपल्याला करायचं असतं. ग्रंथ जो असतो तो आपण आपल्या घरी त्या दिवशी सांगता होईल त्या दिवशी घरी आणायचा आहे. ग्रंथ आपण घरी आणत असताना आपल्या पायात चप्पल राहणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. आणि आपला पाठ, जे चौरंग असेल किंवा पाठ असेल, ग्रंथ आपण आपल्या घरी आणून घ्यायचा आहे. आणून घेतल्यानंतर आपल्या देवघरासमोर इथे ग्रंथ ठेवायचा आहे. आणल्यानंतर आपण ग्रंथाला नमस्कार करावा, पूजा करावी आणि ग्रंथाजवळ परत घरी आणल्यानंतर माफी आपल्याला मागायची आहे. जी काही चूक झाली असेल थोडंफार तर माफी आपल्याला दत्त महाराजांजवळ मागायची आहे आणि ग्रंथ जागेवर आपण जिथे ठेवत असो तिथे ठेवून द्यायचा आहे. या पद्धतीने आपल्याला करायचंय. अजून तुम्हाला सांगेल, केंद्रामध्ये जो कोणी करत असतं तिथे बऱ्याचशा गोष्टी सांगण्यात येतात म्हणून ते काही विषय राहत नाही. आणि तिथून आपल्याला प्रसाद वगैरे देण्यात येतो, तो सुद्धा आपण घरी आणावा. नंतर घरी पोथी आणल्यानंतर घरी सुद्धा तुम्ही नैवेद्य तुमची इच्छा असेल तर दाखवू शकतात. या पद्धतीने करू शकतात. तर अशा पद्धतीने आपल्याला उद्यापन जे असतं त्या उद्यापनाच्या दिवशी नंतर संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी आपण पाठ उचलून या पद्धतीने त्याची ज्या वस्तू असतात त्या ठिकाणावर ठेवू शकतो. तर ही होती छोटीशी माहिती. अगदी बऱ्याच लोकांना माहित नसतं की रक्षाचं काय करावं, विभूती कशी वापरावी, यज्ञ कंकण कसं बांधावं. तर या गोष्टी तुम्हाला इथे समजल्या असतील अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.